पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मंत्री उदय सामंत चाकण एमआयडीसीला भेट देणार आहेत। दुपारी 4 वाजता अधिकारी उद्योजकांशी चर्चा करणार। चाकण एमआयडीसी बाबत काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। चाकण एमआयडीसी मधील 20 कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलाय। या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत आज चाकण एमआयडीसीचा दौरा करणार आहेत। दुपारी 4 वाजता ते अधिकारी, उद्योजक, कामगार व स्थानिक लोकप्रतिनिधी सोबत चर्चा करणार आहेत। त्यामुळे सामंत चाकण एमआयडीसी बाबत काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। टेंडरचं काम करत असताना रात्रीच्या वेळेस अंधारात काम करण्यात आलं। म्हणजे हे सर्व नेते अंधारात काम करतात, पण त्यातून मलिदा खातात। कदाचित ती सवय कॉन्ट्रॅक्टरला आणि तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना लागली का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। आपले उद्योगमंत्री किती हुशार की सुट्टीच्या दिवशी जेव्हा तिथं काहीच ट्रॅफिक नसतं आणि बऱ्याचशा कंपन्या बंद असतात आणि ऑफिसला येणारे लोक घरी असतात, तेव्हा मात्र उद्योगमंत्री त्या ठिकाणी चर्चा करायला जात आहेत। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। जरांगे पाटील अभ्यासकांसोबत आज आरक्षणाबाबत बैठक घेणार आहेत। अभ्यासकांना अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन देखील करणार आहेत। मराठा समाजापेक्षा सरकार मोठं नाही, मी मराठा समाजाला मरू देणार नाही असं देखील आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे। आम्हाला राज्यातल्या मराठ्यांना, गरिबांना अभ्यासकाची, समन्वयकांची, संघटनांची गरज आहे। परंतु याचा अर्थ असा पण नाहीये की तुम्ही दोन ठिकाणी काम करणार। आपल्याला एकच बाप मानावं लागणार आहे आणि तो म्हणजे मराठा समाज। ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेत, मराठा समाजानं समजून घ्या, याच्यानंतर सांगितलं जाणार नाहीये। आता आज 16 तारखेला सांगतोय, 29 किंवा 28 ऑगस्टला तुम्ही इथं यायचंय। ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांनी सारथी अंतर्गत जेवढ्या योजना आहेत याला जोडून पंजाबराव देशमुखांची योजना पण, कोणत्या पोरांना पंजाबराव देशमुखांचे शिष्यवृत्त्या भेटल्या नाहीत त्यांनी त्यांचा अर्ज घेऊन यायचा की आम्हाला भेटलं नाही त्या पोरांनी। जर ते पोरं शिकायला असतील तर त्यांचा भाऊ किंवा वडिलांना पाठवून द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।